राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मुंबईत एका प्रचार कार्यक्रमात मुक्ताफळं उधळली आहेत। 17 तारखेला मावळमध्ये आणि 24 तारखेला मुंबईत मतदान करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय। चक्क दोनदा मतदान करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केलंय। बोटावरची शाई कशी पुसायची हे तुम्हाला ठाऊक आहेच असंही ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घाटकोपरमध्ये ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय पाटील यांच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तिथे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत। विशेष म्हणजे त्यावेळी व्यासपीठावर विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्या चक्क उपस्थितीमध्येच मोहिते पाटील यांनी वादग्रस्त विधान केलंय आणि या संदर्भात त्यांना प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांनी ही फक्त गंमत होती अशी सारवासारव केली। या संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रकाश अंकुशराव आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। प्रशांत, दिलीप मोहिते पाटील यांचं अत्यंत वादग्रस्त असं विधान आहे। चक्क विधानसभा अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित असताना चक्क कार्यकर्त्यांनी त्यांनी 2 ठिकाणी मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। आता काय त्यांची प्रतिक्रिया आहे? गिरीश सर, त्यांनी वादग्रस्त विधान केलं, याच्यावरून त्यांनी म्हणजे एक सांगायचा प्रयत्न केला होता की असं कुठेतरी पुसलं जातं, म्हणजे अशी शंका यायला लागली की हे लोकशाहीमध्ये अशा घटना घडत असाव्यात, म्हणूनच त्यांनी एवढं बिनधास्तपणे पहिलं वक्तव्य केलं। त्याच्यानंतर याबद्दल खुलासा विचारला असता त्यांनी 2 मिनिटं तर त्यांच्या तोंडातून शब्दच पडत नव्हते बाहेर। त्यानंतर त्यांनी मग सारवासारव गरज उत्तर दिलं की नाही मी गंमत केली। पण दिलीप वळसे पाटील सारखे ज्येष्ठ नेते जे स्टेजवर उपस्थित होते त्यांच्यासमोर एवढी अशा प्रकारची लोकशाहीची थट्टा करणारी गंमत करणं म्हणजे थोडंसं विचित्रच वाटत होतं। म्हणून आम्ही दिलीप मोहिते पाटील जे खेडचे आमदार आहेत त्यांना परत विचारलं की बाबा काय तुम्ही हे कसं शाही कशी पुसणार, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे ही मी गंमत केली। पण शेवटी जो कार्यकर्ता असतो तो त्याला तर काही गंमत करत नसते, तो ते हे कुठेतरी तो अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करत असतो। आणि कार्यकर्त्यांचा हा निर्धार मेळावा होता। संजय पाटील जे ईशान्य मुंबईचे मधून उमेदवार म्हणून उभे आहेत राष्ट्रवादीचे आणि मावळचे, असे 2 जणांचा प्रचारासाठी ही निर्धार मेळावा ठेवण्यात आला होता। नक्कीच प्रशांत, अतिशय गंभीर बाब आहे। सत्ताधारी पक्षाच्याच एका आमदारानं कार्यकर्त्यांना चक्क असं आवाहन करणं की 2 ठिकाणी तुम्ही मतदान करा, शाही कशी पुसायची तुम्हाला माहिती आहे, हे नक्कीच गंभीर असं आणि वादग्रस्त असं विधान आहे। आपण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। आणि आता आपण दिलीप मोहिते पाटील नक्की त्या निर्धार मेळाव्यात काय म्हणालेत ते पाहूया। देवदत्त निकमांची कोण आहे? घड्याळाच्या समोरचं बटन दाबायला सांगा, ज्याचं इथं मतदान आहे त्याने तिकडे येऊन करा, इकडे ज्याचं त्याने इथं करा, आणि ज्याचं तिकडे तिकडेही करा, आणि बाकीचे काही सांगायला नको। शाही सुद्धा पुसायचं सगळं तुम्हाला चांगलं माहिती आहे, डबल करता तरी डबल करा। देवदत्त निकमांची कोण आहे? घड्याळाच्या समोरचं बटन दाबायला सांगा, ज्याचं इथं मतदान आहे त्याने तिकडे येऊन करा, इकडे ज्याचं त्याने इथं करा, आणि ज्याचं तिकडे तिकडेही करा, आणि बाकीचे काही सांगायला नको। शाही सुद्धा पुसायचं सगळं तुम्हाला चांगलं माहिती आहे, डबल करता तरी डबल करा। देवदत्त निकमांची कोण आहे? घड्याळाच्या समोरचं बटन दाबायला सांगा, ज्याचं इथं मतदान आहे त्याने तिकडे येऊन करा, इकडे ज्याचं त्याने इथं करा, आणि ज्याचं तिकडे तिकडेही करा, आणि बाकीचे काही सांगायला नको। शाही सुद्धा पुसायचं सगळं तुम्हाला चांगलं माहिती आहे, डबल करता तरी डबल करा। याचं मतदान इकडे त्यांनी इकडे करायचं, याचं मतदान तिकडे त्यांनी तिकडे करायचं। शाही पुसायचं काय? हा विनोदाचा भाग होता। शाहीचा विषयच नाही, हा विनोदाचा भाग आला। परंतु असं कधी होत नाही, कारण आता सगळ्यांचे एकाच ठिकाणी मतदान करू शकतात देशामध्ये, कारण नवीन आधार कार्ड आहे, त्यामुळं आता प्रत्येकाला प्रूफ द्यावं लागतं, त्यामुळे आता डबल मतदान होऊच शकत नाही। पूर्वीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या, आता हे शक्य नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।